पंकजा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंकजा ताई अंगार है। वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना हाबाडा देत पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील पॅनलनं बाजी मारली आहे। वैद्यनाथ बँकेच्या 17 पैकी 17 जागांवर पंकजा मुंडेंच्या जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे। पंकजा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंकजा ताई अंगार है। तर धनंजय मुंडेंच्या वैद्यनाथ लोकसेवा पॅनलला मात्र पराभवाची धूळ चाखावी लागली आहे। मुंडे साहेबांच्या जाण्यानंतरच्या जेवढ्याही मोठ्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला साधं सुद्धा नाही 100% विजय दिलेला आहे। त्यामुळे लोकांचा हा जो ऋण आहे ते आम्ही त्याच्या ऋणात राहू आणि आम्ही जेव्हा जिंकतो तेव्हा समोरच्याचा पराभव होतच असतो। धनंजय मुंडेंना जनतेने नाकारले पूर्णपणे, त्यांना जनतेने स्वीकारले म्हणून थोडीच ते विधान परिषदेमध्ये जनतेने नाकारले म्हणूनच ते विधान परिषदेत। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राजकीय ताकद पणाला लावून प्रचारात आरोपांची राळ उठवली। त्यामुळे बहीण भावाच्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं। हे स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्वप्न आहे। अरे मुंडे साहेब गेल्यानंतर दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या गोष्टी जनतेने तुमच्या हातात दिल्या आणि त्या तुम्हाला सांभाळता येत आलं नाही की प्रत्येक निवडणुकीमध्ये एका बहिणीने उभं राहायचं आणि मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं। आणि तुमचे 25-25, 50-50 कोटीच्या थकबाक्या हे गरीब शेतकऱ्यांचे डिपॉझिट तुम्ही स्वतःच्या घरामध्ये नेऊन ठेवले, याचा जबाब तुम्हाला द्यायला लागेल। अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत बीडच्या खासदार प्रीतम मुंडेंना सर्वाधिक मतं मिळाली, तर त्यांच्या पॅनलच्या पारड्यात 75% मतदान झालं। धनंजय मुंडेंच्या नेतृत्वातील पॅनलला मात्र फक्त 25% मतांवर समाधान मानावं लागलं। खूप प्रतिष्ठेची मानली होती विरोधकांनी, परंतु त्यांना सभासदांनी कम्प्लिटली नाकारलेलं आहे आणि सभासदांनी आमच्यावर खूप खूप विश्वास टाकलेला आहे। राष्ट्रवादीचे काही लोकांनी मदत केली नाही, राष्ट्रवादीनंच आमच्या विरोधात काही लोकांनी चुपी मदत केली। आम्हाला अजिबात अशी मदत कुणीही केलेली नाहीये। ही पंकजाताईंनीच ही नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही जिंकलेलो आहोत। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोन्ही राज्य पातळीवरचं नेतृत्व, पण बीड जिल्ह्यातील होम पिचवर आतापर्यंत तरी पंकजा मुंडेंनी बाजी मारली आणि वेळोवेळी धनंजय मुंडेंना चारी मुंड्यात चित केलं। अर्थात धनंजय मुंडेंच्या पराभवात राष्ट्रवादीच्या गटबाजीचाही वाटा आहे। पंकजा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंकजा ताई अंगार है। बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पंकजा मुंडे यांनी सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून हा मोठा विजय जरी मिळवला असला तरी दुसरीकडे परळीमधल्या व्यापाऱ्यांनी पंकजांना मतदान करणं टाळलं आहे। हे मात्र त्यांच्यासाठी चिंताजनक बाब आहे। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्याच एका गटानं या ठिकाणी पंकजांना मदत केली आहे आणि हे धनंजयला देखील विचार करायला लावण्यासारखं आहे। मात्र बँकेच्या या 27 वर्षानंतर पंकजा यांनी या बँकेवर पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला हे मात्र निश्चित आहे। कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, बीड।